चॉपरचे शिल्पकार शेजारी बसलेलेच आहेत माझ्या, त्यामुळे लगीन जुळला असतं पण हुंडा लई मोठा मागे काय झालं नाही. लगीन जुळत आलं पण नवरदेवानं हुंडा एवढा मोठा मागितला. ऐकणारे आम्ही बेशुद्ध पडायचे फक्त राहिलो होतो. आणि राज्याचे नेते फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं की तत्वानं आणि निष्ठेनं राजकारण करत राहतो. मदत करून अनेकांची मी जीवन उभा असल्यामुळे मला आवडत नाही. मी भविष्यात तुम्हाला मदत करेन आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढेन असल्या गोष्टी बोलणार असेल तर असंच जर तुमचे मित्र आता उत्तमरावनच बिचाऱ्यानं सांगितले 6 महिन्यापासून आपलं ठरलेलं आहे पण तुम्ही भाजप खेळवत त्यात आता ती मला गुरु म्हणतो, गुरुला मी निवडणुकीत त्यांचा ज्याची त्याची कर्म ज्याची त्याला फळ. उत्तमरावच्या कर्माचं फळ त्याला दी. मला माळशिरस तालुक्याची जनता उत्तमरावपेक्षा जादा माहित आहे. उत्तमरावला मी यंदा 12वीत असताना राजकारणात मी रात्री 11ला जाऊन प्रवेश करून मत दिले. माळशिरसची जनता प्रचंड स्वाभिमानी. सरकार महर्षींच्या पासून त्या घराण्याला एक संघर्ष करणारी फळे ही फळी संसार उद्योगानं कोकणात तरी काट्या खाल्ल्या, लाट्या खाल्ल्या, डुकली फुटली, अनेकांना मरणाच्या धमक्या दिल्या. पण ही फळे डगमगली नाही. वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या लोकांनी नेतृत्व केलं पण फळी मजबूत आहे, कायम आहे. आज काका मोठे, अप्पासाहेब देशमुख असे अनेक मान्यवर मंडळी मैदानात उतरली. जनता बाजीनाना जगताप सरपंचासारख्या सर्वसामान्य पोरांच्या मागणी मोकळा. वाढवायचं नाही. तुम्हाला सांगताना सांगितलं रावणाचा आत्मा भरकटला ना, कधी जाऊन पडला म्हणल्यावर कुठला वळखा एवढंच कळलं ना. चला उत्तम जानकर म्हणतात की गेल्या निवडणुकीमध्ये मी निंबाळकरांना 1,20,000 मताधिक्य दिले. यावेळी काय विषय गेल्या वेळचा वेगळा होता. गेल्या वेळी मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. एका बाजून ते कामाला लागले, दुसऱ्या बाजूनं संजय मामा शिंदेना आम्ही 1 वर्ष सातत्यानं प्रयत्न करत. त्यात निंबाळकर होते, जयकुमार गोरे होते की तुम्ही खासदारकी लढवावी. मामाने शेवटपर्यंत आम्हाला सांगितलं मी करमाळ्यातनं आमदार आपण सोबत असू येऊ. आम्ही सगळ्यांनी मिळून निंबाळकरांना उभा केलं आणि त्या शब्दात उत्तमराव जे अडकल्यामुळं एका बाजूनं उत्तमरावनेही काम केलं, एका बाजूने मोहिते पाटलांनी काम केलं आणि असं आता एक चांगलं मिळालं. पण आता मोहिते पाटलाची फळी मोहिते पाटलाबरोबर जाणार आणि उत्तमराव बरोबर असलेली फळी ही निंबाळकरांचं काम. उत्तमराव जानकर आमदार होतील, त्यांना शब्द दिला मोहिते पाटील. आता प्रश्न असा आहे, आमदारकीचं तुम्ही विचारलं 7 वेळा मी लढवतो. आता 8व्यांदा मी लढवायची आहे, ह्या बाबांना लढवायची ठरायचं आहे. आमच्या बाक्याचं काम असतं, कोण कोणाला देऊन काही मिळत नाही, त्याचं बाक्याचं काम असते. माझ्या जीवनात अनेक प्रसंग आहेत. राज्यमंत्रीपद मिळालेला माझा एक मित्र होता. विमान उशिरा गेलं, त्याचं मंत्रिपद दिलं. भाग्य असते, भाग्याची घडतं ती घडतं. उत्तमरावच्या भाग्यात काय आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याचं भाग्य तसं शिष्याचं काय घडणार गुरुलाच कळतं. उत्तमरावचं पुढं काय घडणार हे सगळं मला माहीत आहे. ती माझ्या पुढच्या पोरापेक्षा मी त्याच्यावर माया करतो, काय वाईट बोलणार नाही. त्यानं होऊन या लमाईच्या जत्रेत किचा असतो इस्त्याचा, त्या किचत उडी मारलेली आहे. पाय भाजून त्याचं निघाल्याशिवाय राहत नाही. चला